नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी नेहा. आपल्या MPSC स्कूलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. जर मित्रांनो, तुम्हाला जर भीती वाटत असेल की महत्त्वाचे दिवस आपण कसे लक्षात ठेवणार, तर आता तुम्ही टेन्शन घेऊच नका. मी त्यावर एक झक्कास ट्रिक आणली आहे आणि त्या स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक महिन्याचे स्टोरी मी अशी सांगणार आहे की तुम्हाला त्या महिन्याचे सर्व महत्त्वाचे दिवस लक्षात राहील. पण तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावं लागेल, ठीक आहे? मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर फटाफट व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तरच हे ट्रिकचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. माझ्यासोबत आत्तापर्यंत 6400 मराठी बांधव जोडले गेलेले आहेत, म्हणजेच ते माझे सबस्क्रायबर्स आहे. ते माझ्या व्हिडिओवर छान छान कमेंट करतात, त्यामुळे मला स्फूर्ती येते आणि मी छान व्हिडिओ बनवू शकते. त्या सबस्क्रायबर्सचे खूप खूप मनापासून धन्यवाद. चला तर व्हिडिओकडे वळूया. संपूर्ण महत्त्वाचे दिवस लक्षात ठेवा ट्रिकसह. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 1 जानेवारी ते जून हे महिने बघणार आहोत आणि त्याच्यानंतरच्या भागामध्ये जुलै ते डिसेंबर बघणार आहोत, ठीक आहे? चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 1 जानेवारीला DRDO स्थापना दिवस साजरा केला जातो. तर DRDO ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाद्वारे ही संस्था चालते. ही संस्था क्षेपणास्त्र तयार करते, ठीक आहे? तर 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस. त्यानंतर 3 जानेवारी हा दिवस बालिका दिवस व सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. त्यानंतर 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. ब्रेल म्हणजे ब्रेल ही एक लिपी आहे, ठीक आहे? त्यानंतर 5 जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस साजरा केला जातो. 6 जानेवारीला पत्रकार दिवस, बरोबर? 6 जानेवारीला पत्रकार दिवस. त्यानंतर 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. त्यानंतर 11 जानेवारी राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह. हा सप्ताह 11 जानेवारीला साजरा केला जातो. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस व स्वामी विवेकानंद जयंती सुद्धा या दिवशी साजरी केली जाते. त्यानंतर 14 जानेवारीला भूगोल दिन म्हणून महाराष्ट्रात हा दिन साजरा केला जातो. त्यानंतर 15 जानेवारी भारतीय सेना दिवस. त्यानंतर 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस. 23 जानेवारी पराक्रम दिवस. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस व आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस व राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन व सीमाशुल्क दिन म्हणून 26 जानेवारीला साजरा केला जातो. त्यानंतर 28 जानेवारी लाला लजपतराय जयंती. 30 जानेवारी हुतात्मा दिवस म्हणून साजरा केला जातो. आता तुम्ही म्हणाल, हे तर दिवस आम्हाला पण माहिती आहे, पण ट्रिक आहे समोर. तर बघा, आता तुम्हाला मजा येणार आहे आणि ही स्टोरी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ही स्टोरी जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्ही एक पण दिवस विसरणार नाही आणि तुमचा एकही मार्क जाणार नाही, ठीक आहे? चला तर आपण पुढे स्टोरी वाचूया. तर बघा, तुम्हाला ही अशी एक स्टोरी लक्षात ठेवायची आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक मनची एक एक स्टोरी ही वाचायची आणि लिहून बघायची, तेव्हा तुमच्या लक्षात राहील, ठीक आहे? तर ही स्टोरी आहे नवीन वर्षाच्या 1 तारखेला DRDO संस्थेत. म्हणजे 1 तारखेला काय आहे? DRDO दिवस. तर 1 तारखेला DRDO संस्थेत 3 बालिका सावित्रीबाईसोबत गेल्या. 3 बालिका सावित्रीबाईसोबत गेल्या. कुठे गेल्या? संस्थेत गेल्या. म्हणजे आपल्याला ही अशी स्टोरी जोडायची आहे, ठीक आहे? म्हणजे 1 तारखेला काय झालं? DRDO संस्था स्थापन दिवस. नंतर 3 तारखेला काय? 3 जानेवारीला बालिका दिवस व सावित्रीबाई जयंती, तर असं. नंतर तिथे त्यांना 4 ब्रेल लिपीतील पुस्तके मिळाली. 4 ब्रेल लिपीतील पुस्तके मिळाली. म्हणजे 4 जानेवारी काय आहे? ब्रेल दिवस, जागतिक ब्रेल दिवस, बरोबर? त्यानंतर 5 पक्ष्यांना बघत असताना, म्हणजे 5 तारीख काय आहे? राष्ट्रीय पक्षी दिवस. आपण वर बघितलं आहे, बरोबर? तर 5 पक्ष्यांना बघत असताना 6 पत्रकारांनी ही बातमी छापली.
तर 6 काय आहे? पत्रकार दिन. बरोबर? तुम्ही वर बघू शकता. बघा. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस, 6 जानेवारी पत्रकार दिवस. ठीक आहे, बरोबर आहे आपली स्टोरी. तर बघा, 6 पत्रकारांनी ही बातमी छापली. तर हे जे तुम्हाला बोल्डमध्ये डार्क अक्षरामध्ये दिसत आहेत तेच तुम्हाला तेवढं म्हणजे तेच दिवस आहेत आणि त्याच्यापासूनच आपली ट्रिक बनली आहे. ठीक आहे, ही बातमी छापली तेव्हा 9 प्रवासी भारतीय तिथे आले. काय झाले? 9 प्रवासी भारतीय तिथे आले. किंवा आपण असं म्हणू शकतो 9 प्रवाशांनी ती बातमी वाचली. ठीक आहे. तर त्यानंतर 10 जण हिंदीत बोलले. 10 जण हिंदीत बोलले म्हणजे तो 10 जानेवारी काय आहे? हिंदी दिवस आहे. त्यानंतर 11 तारखेला रस्ते सुरक्षा पाळून म्हणजे 11 जानेवारीला काय आहे? रस्ते सुरक्षा दिवस. त्यानंतर रस्ते सुरक्षा पाळून 12 युवा मित्र तिथे जमले. 12 युवा मित्र जमले व 12 युवा दिन आहेच तसाच तो हे पण लक्षात ठेवायचं की स्वामी विवेकानंद जयंती पण 12 जानेवारीला असते. त्यानंतर 14ला त्यांनी भूगोल वाचला म्हणजे भूगोल दिवस 14ला. आणि 15 तारखेला आर्मीने त्यांना 16 स्टार्टअप सुरू करायला मदत केली. 15 तारखेला काय आहे? आर्मी दिवस. नंतर 16 स्टार्टअप सुरू केले असं तुम्ही डोळ्यासमोर आणा. तर 16 तारखेला काय आहे? स्टार्टअप दिवस. त्यानंतर 23 तारखेला त्यांनी पराक्रम गाजवला. 23 जानेवारी कोणता दिवस आहे? पराक्रम दिवस. तर 23 तारखेला त्यांनी काय केलं? पराक्रम गाजवला. तेव्हा 24 तारखेला शिक्षण घेणाऱ्या बालिकांनी, तर 24 तारखेला काय आहे? शिक्षण दिवस व बालिका दिवस. बघून घेऊ आपण वर बघा. 24 जानेवारी बालिका दिवस व आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस. तर 24 तारखेला शिक्षण घेणाऱ्या बालिकांनी 25ला मतदान करून, 25ला कोणता दिवस आहे? मतदान दिन. तर 25ला मतदान करून पर्यटनाला जाण्याचे ठरवले. म्हणजे 24 तारखेला शिक्षण घेणाऱ्या म्हणजे 24 तारखेला शिक्षण दिवस, तसंच घेणाऱ्या बालिकांनी म्हणजे बालिका दिवस 24लाच, नंतर 25ला मतदान करून पर्यटनाला जाण्याचे ठरवले. म्हणजे मतदान पण बोल्डमध्ये आहे आणि पर्यटन पण बोल्डमध्ये आहे. म्हणजे 25ला काय आहे? मतदान दिवस व पर्यटन दिवस. ठीक आहे. त्यानंतर मग 26ला प्रजासत्ताक दिन साजरा केला. म्हणजे 26ला काय आहे? प्रजासत्ताक दिन. त्यानंतर साजरा केला आणि 28ला लाला लजपत राय यांच्या आठवणी जागवून, 28ला काय आहे? लाला लजपत राय जयंती. यांच्या आठवणी जागवून 30 हुतात्म्यांना काय केले? वंदन केले. म्हणजे 30 जानेवारी काय आहे? हुतात्मा दिन. कशी वाटली ट्रिक? पटापट कमेंट करून मला कळवा. ही स्टोरी तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला लक्षात राहणार नाही, पण तुम्ही त्या प्रत्येक महिन्याच्या स्टोरीचा असा सराव केला, लिहून बघितली, तेच ते 2-3 वेळा वाचलं तर तुमच्या नक्की लक्षात राहील. मित्रांनो, तुम्हाला याचा जर PDF हवा असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला पाठवून देईल. ठीक आहे. त्यानंतर बघूया फेब्रुवारी महिना. तर 1 फेब्रुवारी हा दिवस भारतीय तटरक्षक दल दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ जागा दिन. ठीक आहे. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस. 10 फेब्रुवारी जागतिक कडधान्य दिवस. 11 फेब्रुवारीला विज्ञानातील महिला व मुलींचा दिन म्हणून साजरा केला जातो. 13 फेब्रुवारीला राष्ट्रीय महिला दिवस व जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती. 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. 24 फेब्रुवारीला केंद्रीय उत्पादन शुल्क दिन. त्यानंतर 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आणि 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. आता यानंतर आपण बघूया ट्रिक. तर ट्रिक अशी आहे, एक तटरक्षक जवान म्हणजे कोस्ट गार्ड 2 पाणथळ जागी गेला. ठीक आहे. एक तटरक्षक जवान म्हणजे
1 फेब्रुवारीला काय आहे, तटरक्षक दिन. नंतर 2 पाणथळ जागी गेला म्हणजे 2 फेब्रुवारीला काय आहे, पाणथळ दिवस. ठीक आहे. त्यानंतर तिथे त्याला 4 कर्करोग रुग्ण दिसले. 4 कर्करोग म्हणजे 4ला काय आहे, कर्करोग दिवस. त्यांना 10 किलो कडधान्य दिले. 10 किलो कडधान्य दिले म्हणजे 10 फेब्रुवारीला कडधान्य दिवस. हे बघून 11 तारखेला विज्ञानातील महिलांनी, तर 11 तारखेला काय आहे, विज्ञान महिला दिवस. ठीक आहे. त्यानंतर 13 तारखेला राष्ट्रीय महिला दिनानिमित्त, 13 तारखेला काय आहे, राष्ट्रीय महिला दिवस. त्यानंतर दिनानिमित्त रेडिओवर ही गोष्ट सांगितली. तर 13 तारखेला राष्ट्रीय महिला दिनानिमित्त रेडिओवर ही गोष्ट सांगितली म्हणजे 13 तारखेला काय आहे, राष्ट्रीय महिला दिन व रेडिओ दिन. ठीक आहे. त्यानंतर मग 19ला शिवजयंती साजरी करून 21ला मातृभाषेतून सर्वांशी संवाद साधला. म्हणजे 19 फेब्रुवारीला काय आहे, शिवजयंती आणि 21 फेब्रुवारीला काय आहे, मातृभाषा दिन. त्यानंतर 24ला काय आहे, उत्पादन शुल्क भरले. 24ला काय, उत्पादन शुल्क भरले म्हणजे 24 फेब्रुवारी काय आहे, उत्पादन शुल्क दिन. आणि 27ला कुसुमाग्रजांच्या मराठी भाषेचा गौरव म्हणजे 27ला काय आहे, मराठी भाषा दिन. ठीक आहे. आपण बघू शकतो वर, मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी. तर 27ला कुसुमाग्रजांच्या मराठी भाषेचा गौरव करून 28ला विज्ञानाचे नवीन प्रयोग केले म्हणजे 28ला काय आहे, विज्ञान दिवस. ठीक आहे. ही स्टोरी तुम्हाला 1 ते 2 वेळा नक्की लिहून बघायची आहे आणि मेमराईज करायची आहे. तुम्हाला नक्की लक्षात राहील आणि तुम्हाला यामधला 1-2 दिवस जरी आपल्याला असे लक्षात राहिले की ती स्टोरी आपल्याला वारंवार लिहून लक्षात येऊन जाईल. आणि जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघत असाल पण व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत नाही, प्लीज व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. हे सर्व मोफतच आहे. त्यानंतर बघूया 1 मार्च. 1 मार्च हा दिवस शून्य भेदभाव दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. 12 मार्च जागतिक किडनी दिवस. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस व आंतरराष्ट्रीय आनंद दिवस. त्यानंतर 21 मार्च जागतिक वन दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च शहीद दिवस व जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग म्हणजेच TB दिवस. आणि याची ट्रिक आहे 1 तारखेला शून्य भेदभाव करून, म्हणजे 1 मार्चला काय आहे, शून्य भेदभाव दिवस करून 3 वन्यजीवांना, म्हणजे 3 मार्चला काय आहे, वन्यजीव दिवस. आणि 4 तारखेला सुरक्षा रक्षकांना सोबत घेतले म्हणजे 4 मार्चला काय आहे, सुरक्षा दिवस. ठीक आहे. त्यानंतर 8 मार्च काय आहे, महिला दिवस. 10 CISF जवानांना म्हणजे 10 मार्चला काय आहे, CISF जवान दिवस. जवानांना विचारले की 12ला किडनी सुरक्षित आहे का, म्हणजे 12 मार्चला काय आहे, किडनी दिवस आहे. काय आहे, 12 मार्चला किडनी दिवस. मग 15 ग्राहकांना म्हणजे 15 मार्च काय आहे, ग्राहक दिवस. 15 ग्राहकांना 16 तारखेला लस टोचली. 16 तारखेला लस टोचली म्हणजे 16 मार्चला काय आहे, लसीकरण दिवस. त्यानंतर हे पाहून 20 चिमण्यांनी आनंद व्यक्त केला. 20 मार्चला काय आहे, चिमणी दिवस व आनंद दिवस म्हणून 20 चिमण्यांनी आनंद व्यक्त केला. आणि त्या 21 तारखेला वनात गेल्या.
चिमण्या काय गेल्या 21 तारखेला वनात गेला, म्हणजे आपण अशी स्टोरी जोडतो आहे. 20 चिमण्यांनी आनंद व्यक्त केला, म्हणजे 20 तारखेला 20 मार्चला काय चिमणी दिवस आणि आनंद दिवस. आणि त्यानंतर 21ला त्या वनात गेल्या, म्हणजे 21ला काय आहे वन दिवस. त्यानंतर तिथे 22ला पाणी प्यायल्या, म्हणजे 22ला काय आहे पाणी दिवस. आणि 23ला हवामान बदलामुळे, म्हणजे 23ला काय आहे हवामान दिवस. हवामान बदलामुळे चिमण्या काय झाल्या शहीद झाल्या, म्हणजे 23ला हवामान बदलामुळे त्या शहीद झाल्या, म्हणजे 23ला हवामान दिवस व शहीद दिवस 23 मार्चला. ठीक आहे. तेव्हा समजले की त्या हवामानामुळे शहीद नाही झाल्या, तर त्यांना क्षयरोग झाला होता. म्हणजे चिमण्या शहीद झाल्या तर त्या हवामानामुळे नाही, हवामानामुळे शहीद नाही झाल्या, तर त्या क्षयरोगामुळे शहीद झाल्या, म्हणजे 24 मार्चला काय आहे क्षयरोग दिवस. आली लक्षात ट्रिक? मजा येते? फटाफट कमेंटमध्ये कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे. आणि लाईक केलं नसेल अजूनपर्यंत तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. यानंतर बघूया एप्रिल महिन्यातील महत्त्वाचे दिवस. 1 एप्रिल उत्कल दिवस व RBIची स्थापना 1 एप्रिलला झाली होती. ठीक आहे. त्यानंतर 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले जयंती. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 18 एप्रिल जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिन. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक संपदा दिन. ठीक आहे. आता ट्रिक बघूया. तर ट्रिक अशी आहे, 1 तारखेला RBIने 5 सागरी प्रवासाचे नियोजन केले. 1 तारखेला RBI म्हणजे 1 एप्रिलला RBIची स्थापना झाली. नंतर 5 सागरी प्रवासाचे नियोजन केले, म्हणजे 5 एप्रिल काय आहे सागरी दिवस, सागरी प्रवासी दिवस. ठीक आहे. त्यानंतर पण 7ला सर्वांचे आरोग्य बिघडले. 7ला काय झाले सर्वांचे आरोग्य बिघडले, म्हणजे 7 एप्रिल काय आहे आरोग्य दिवस. ठीक आहे. तेव्हा 11ला फुलेंची आणि 14ला आंबेडकरांची जयंती साजरी करून प्रेरणा घेतली. 11ला फुलेंची म्हणजे 11 एप्रिल काय आहे फुलेंची जयंती, महात्मा ज्योतिराव फुले यांची. आणि 14ला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. त्यानंतर 18ला वारसा स्थळांना भेट देऊन, म्हणजे 18 एप्रिलला काय आहे वारसा दिन. ठीक आहे. त्यानंतर 21ला नागरी सेवेचे काम सुरू केले. 21ला काय आहे नागरी सेवा दिन. त्यानंतर 22ला पृथ्वी वाचवण्यासाठी, 24ला पंचायत राजमध्ये सभा घेतली. 22ला पृथ्वी वाचवण्यासाठी, 22 एप्रिलला काय आहे पृथ्वी दिवस आहे, बरोबर, पृथ्वी दिवस. नंतर 24ला पंचायत राजमध्ये सभा घेतली, म्हणजे 24 एप्रिल काय आहे पंचायत राज दिन. आणि 25ला मलेरिया घालवून, म्हणजे 25 एप्रिल काय आहे मलेरिया दिन. तर 25ला मलेरिया घालवून 26ला स्वतःची बौद्धिक संपदा सिद्ध केली, म्हणजे 26 एप्रिलला काय आहे बौद्धिक संपदा दिन. ठीक आहे. आणि जे तुम्हाला जर असं वाटत असेल की जागतिक राष्ट्रीय हे आपल्याला लक्षात राहील की नाही, पण तो तुम्हाला जर प्रश्न विचारला असेल, दिवस विचारला, तर तुम्हाला ऑप्शनमध्ये राष्ट्रीय जागतिक असं, म्हणजे एकाच ऑप्शनचं, जसं ऑप्शनमध्ये जागतिक बौद्धिक संपदा दिनच देईल, त्यामध्ये राष्ट्रीय बौद्धिक संपदा देणार नाही. त्यामुळे बौद्धिक संपदा जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला क्लिक होऊन जाईल की ते जागतिक बौद्धिक संपदा दिन आहे असं. ठीक आहे. त्यानंतर बघूया मे महिन्यातील महत्त्वाचे दिवस. 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन. 3 मे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन. त्यानंतर 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन.
त्यानंतर 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस, 17 मे जागतिक दूरसंचार दिवस, 21 मे दहशतवाद विरोधी दिन, 22 मे जागतिक जैवविविधता दिन, त्यानंतर 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन. यानंतर याची ट्रिक बघूया. 1 तारखेला कामगारांनी महाराष्ट्र दिन साजरा केला. म्हणजे 1 मेला काय आहे? कामगार दिन व महाराष्ट्र दिन. त्यानंतर 3 तारखेला वृत्तपत्रातून स्वातंत्र्य मागितले. म्हणजे 3 तारखेला काय आहे? वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन. बरोबर? जे हे बोल्ड केलेले आहेत त्या शब्दाकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे. त्यानंतर 8ला रेड क्रॉस टीमने, म्हणजे 8 मेला काय आहे? रेड क्रॉस दिवस. ठीक आहे. त्यानंतर 11ला तंत्रज्ञान वापरून, म्हणजे 11 मेला काय आहे? तंत्रज्ञान दिन. तंत्रज्ञान वापरून 12 परिचारिकांना म्हणजेच नर्सला मदतीला बोलविले. म्हणजे 12 मेला काय आहे? परिचारिका दिन. त्यानंतर 15 तारखेला कुटुंबासोबत, म्हणजे 15 मे कुटुंब दिवस. 17ला दूरसंचार साधनांनी संवाद साधला. 17ला दूरसंचार साधनांनी संवाद साधला, म्हणजे 17 मेला काय आहे? दूरसंचार दिन. पण 21ला दहशतवाद नको, तर 21ला काय आहे? दहशतवाद विरोधी दिन. म्हणून आपण इथे काय टाकलं? 21ला दहशतवाद नको. म्हणजे लक्षात राहील तुमच्या की 21ला दहशतवाद विरोधी दिन आहे. ठीक आहे. म्हणून 22ला जैवविविधता जपण्याची शपथ घेतली. म्हणून 22ला म्हणजे 22 मेला जैवविविधता जपण्याची शपथ घेतली. त्यानंतर 31ला कायमची तंबाखू सोडून दिली. म्हणजे 31ला काय आहे? तंबाखू विरोधी दिन. ठीक आहे. जागतिक विरोधी दिन तंबाखू. मित्रांनो, जर तुम्हाला ट्रिक आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. लाईक करणं अगदी मोफत आहे आणि तुम्हाला कायमचे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सतत व्हिडिओ मिळत राहणार आहे. तर एक लाईक आणि सबस्क्राईब करणं तर तुम्ही करू शकता यार, प्लीज. त्यानंतर बघूया जून महिन्यातील महत्त्वाचे दिवस. 1 जून जागतिक दूध दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक महासागर दिवस, 12 जून बाल कामगार विरोधी दिन, 14 जून जागतिक रक्तदान दिवस, 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस व जागतिक संगीत दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन, 26 जून अंमली पदार्थ विरोधी दिन व सामाजिक न्याय दिन आणि शाहू महाराज जयंतीसुद्धा आहे या दिवशी 26 जूनला. ठीक आहे. त्यानंतर 29 जून राष्ट्रीय सांख्यिकी दिवस. ठीक आहे. राष्ट्रीय सांख्यिकी दिवस. चला तर मग याची ट्रिक बघूया. तर याची ट्रिक आहे 1 तारखेला दूध पिऊन, म्हणजे 1 जूनला काय आहे? दूध दिवस. 5ला पर्यावरण वाचवायला गेलो. 1 तारखेला दूध पिऊन म्हणजे 1 जूनला दूध दिवस. 5ला पर्यावरण वाचवायला गेलो म्हणजे 5 जूनला काय आहे? पर्यावरण दिवस. 7ला अन्न सुरक्षा तपासून म्हणजे 7 जून अन्न सुरक्षा दिवस. 8ला महासागर बघायला गेलो म्हणजे 8ला काय आहे? महासागर दिवस. 12ला बाल कामगारांना कामावरून काढून आलं, नको आलं म्हणजे विरोध आहे. ठीक आहे. 12ला बाल कामगारांना काढून म्हणजे 12 जूनला काय आहे? बालकामगार विरोधी दिन. ठीक आहे. त्यानंतर 14ला रक्तदान केले म्हणजे 14ला काय आहे? रक्तदान दिवस. त्यानंतर 21ला योगा करत संगीत ऐकले म्हणजे योगा करत संगीत ऐकले आणि योगा आणि संगीत दोन्ही शब्द बोल्ड आहे. म्हणजे 21 जूनला काय आहे? योगा दिन व संगीत दिन. ठीक आहे. आणि 23ला ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला म्हणजे 23 जून काय आहे? आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आहे. ठीक आहे. भाग घेतला. शेवटी 26ला अंमली पदार्थांना विरोध करून म्हणजे
26ला काय आहे, 26 जूनला अंमली पदार्थ विरोध दिन आहे. आणि शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाचा विचार मांडला. म्हणजे 26ला काय आहे, अंमली पदार्थ विरोधी दिन, शाहू महाराज जयंती आणि सामाजिक न्याय दिन. ठीक आहे, विचार मांडला. आणि 29ला संपूर्ण महिन्याची सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक तयार केली. म्हणजेच 29 जूनला काय आहे, सांख्यिकी दिवस. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटापट लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हॉट्सअप स्टेटसला या व्हिडिओची लिंक ठेवू शकता. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या व्हिडिओची लिंक शेअर करू शकता. म्हणजे तुमच्याचबरोबर तुमच्या मित्रांनासुद्धा हे दिवस लक्षात ठेवण्यासाठी मदत होईल. ठीक आहे. आणि अशाच ट्रिकचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो. मुख्यमंत्री लक्षात ठेवण्याची ट्रिक, राज्यपाल लक्षात ठेवण्याची ट्रिक, आपण हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत. ते तुम्ही अजूनपर्यंत बघितले नसाल तर चॅनलवर जा आणि हे व्हिडिओ नक्की बघा. कारण राज्यपाल, मुख्यमंत्री हे प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या एक्झाममध्ये विचारले जातात म्हणजे जातात. 1-2 मार्क्स यावर असतातच. आणि मी अशी ट्रिक सांगितली आहे की तुम्ही ऑप्शनवरून तुमच्या डोक्यामध्ये क्लिक होईलच की याचे राज्यपाल किंवा मुख्यमंत्री हे आहे असं. ठीक आहे. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजेच याच्या भाग 2मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.